नमस्कार, मी अश्विनी. पुन्हा तुमचे सर्वांचे या चॅनलवर स्वागत करते. अनुभव कथन मालिकेचा हा चौथा एपिसोड. काल आपण ऐकले की कशा पद्धतीने स्वामींची आणि मेघाताईंची भेट झाली आणि दर्शन झाले आणि त्यांना फायनली गुरुमंत्र मिळाला. मग त्यांना त्यांच्या भावासंदर्भात काही उपाय करायला सांगितले. आता त्याचा पुढचा प्रवास मेघाताईंच्या तोंडून पुन्हा आपण ऐकूया. मेघाताई. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर मी घरी गेली. संध्याकाळी भावाच्या नाडीवर पण गुरुमंत्र वगैरे केला आणि मला त्यांनी जे जे करायला सांगितलं ते मी सगळं सुरू केलं. पण काही दिवसांनी असं झालं की नाडीवर जे मंत्र करत असताना मी जेव्हा माझ्या भावाच्या हाताच्या नस जिथे आहे तिथे मी त्या नाडीवर मी मंत्र करत असताना काय झालं माहित नाही, पण एक करंट आल्यासारखं फील होत होतं. कधी पण मी जर नाडी पकडते तर असं वाटत होतं की करंट येतो आहे. मला तेव्हा आश्चर्य वाटलं की असं का होत आहे. म्हणजे तुमच्या भावाला तसा फील होत होता की तुम्हाला तसं फील होत होतं? भावालाही फील होतं आणि मला पण फील होत होतं की काय असं म्हणजे चमत्कारच झाल्यासारखं वाटत होतं की एक काहीतरी ऊर्जा आहे, एनर्जी आहे, काय आहे ते प्रवाहित होत होती त्याच्या म्हणजे त्या मंत्रा थ्रू प्रवाहित त्याच्या शरीरात जात होतं. ते एक मला खूप म्हणजे चमत्कार घडला असं वाटतं. आणि त्याच्यानंतर मग मला त्यांनी गुरुचरित्राचं पारायण करायला सांगितलं होतं 7 दिवसाचं. मी ते पारायणही स्टार्ट केलं. तर गुरुचरित्र म्हणजे जे मोठंवालं आहे ते? जे मोठंवालं असतं 7 दिवसाचं. अच्छा. त्याच्यामध्ये आणि ते पूर्ण ह्याच्याने करावं लागतं. त्याच्या विधी असतात. ते पूर्ण विधीने मी ते केलं आणि ते विधी जेव्हा स्टार्ट झाली त्याच्या एक पहिला या दुसरा दिवस होता. मी स्वामींसाठी दूध वगैरे म्हणजे पंचामृतची तयारी करण्यासाठी दुकानात गेले आणि दुकानात जाताना माझ्याजवळ 500 ची नोट होती. रिटर्न येताना मी आली आणि अंघोळ वगैरे सगळं झालीच होती आणि मी बसली पारायणाला. पारायण जसं संपलं माझं, अध्याय संपल्याबरोबर मला आई म्हणते, की "तू गेली होती तर तू हे सामान नाही आणलंय, ते सामान का नाही आणलं?" मग मी म्हटलं, की "हो, मी विसरले ते सामान आणायला." म्हणून मी मुद्दामून पुन्हा जायचं म्हणून दुकानात तो विचार होता माझा. पण जाताना 500 ची नोट आणि येताना माझ्याजवळ एकही रुपया नाही. मी ते पैसे पूर्ण घरात शोधले, पण ते घरात होतेच नाही. बापरे! मला इतकी भीती वाटली, कारण की आमची परिस्थिती खूप, खूप खराब होती आणि त्यावेळेस असं होतं, की एक-एक रुपयासाठी आम्ही त्रासात होतो. मग पुन्हा त्याच रोडनी मी पैसे पाहत निघाली, की ज्या दुकानातून मी घेतलं होतं त्या दुकानात. जाताना तर दिसलं नाही, पण येताना मला अ, खालती दिसलं, की काही असं जसं आपलं बांधून असतं ना तसं म्हणजे मी रोल करून ठेवले होते ते पैसे, तर ते खाली पडलेले दिसले. पुंगळीसारखे तसे. अच्छा. मी म्हटलं हे काय आहे? तर ते पैसे दिसले. मला इतकं आश्चर्य वाटलं. म्हटलं की स्वामी समर्थ किती माझ्यासोबत आहेत ना, की मला एक-एक रुपयाचं इतकं इम्पोर्टंट आहे आणि ते पैसे बरोबर तसेच्या तसे. म्हणजे माझं पारायण संपेपर्यंत ते कारण की कितीतरी लोकं तिथून येणं-जाणं झालं असेल. पण कोणालाही नाही मिळाले आणि ते मलाच मिळाले. ते बापरे! अजून एक म्हणजे चमत्कार होता तो हां, माझ्यासाठी. त्यानंतर मग मी घरी आली, आईला सांगितलं सगळं. मला रिअली मध्ये मला विश्वास नाही होत होता, की असं होऊ शकतं. होऊ हो, शकतं. हो, हो. आणि जेव्हाही मी पारायण करायला बसायची ना, तेव्हा मला असं वाटायचं, की माझ्या बाजूला कोणीतरी बसलंय. अरे बापरे! आणि रिअली मध्ये हे झालेलं आहे. कळत नव्हतं, की असं बाजूला बसलेलं आहे. कधी-कधी मला त्रास होत होता, कारण की रात्री 12-1 वाजेपर्यंत जागणं आणि मग पहाटे पुन्हा 3-4 वाजता माझी फक्त 1 या 2 तासाची झोप व्हायची. कारण की भावाला दवाखान्यात नेणं, डायलिसिस करणं, हे सगळं त्या पिरियडमध्ये इतकं म्हणजे विचित्रासारखं होतं ना, काही कळत नव्हतं काय करायला पाहिजे. पण म्हणजे परीक्षाच झाली, म्हणजे भावाचं डायलिसिस, त्याला दवाखान्यातही घेऊन जायचंय, डायलिसिसला घेऊन जायचंय. पुन्हा तुम्ही सांगितलात आधी की तुमचा जॉब पण होता. सकाळी 10 वाजता तुम्हाला ऑफिसला एनीहाऊ जाणं आहे. मग एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये 7 दिवसाचं ते कडक पारायण करणं. काय करणार? कारण की भावाचा जीव इम्पॉर्टंट होता आणि तो इतका इम्पॉर्टंट होता, कारण की एकुलता एक भाऊ होता.
आणि लहानापासून त्याला म्हणजे मोठं होतपर्यंत आम्ही बरोबर आहे बघितलं ना. होतं. आणि असं वाटत होतं की तो राहायला पाहिजे म्हणून, असं बरोबर, होतं बरोबर. ते. हो. तर म्हणून जे प्रयत्न करायचे होते ते प्रयत्न सगळे केले. म्हणजे जे जे मला सांगितले होते ते सगळे प्रयत्न केले. आणि मग ते झालं आणि मग दवाखान्यात गेल्यानंतर तिथे पण मग सकाळ झाली आणि आम्ही दवाखान्यात गेलो. तिथे पण असं झालं की बीपीएल कार्डवर फ्री ट्रीटमेंट होती आणि आम्ही बीपीएल कार्डमध्ये नाहीयेत. अच्छा. आम्ही हां. केशरी कार्डमध्ये येतो. हं, तर हं, त्यामुळे हं. आम्हाला ती सुविधाच नव्हती. नव्हती. हो. तर मग तिथे काय करायचं? कारण की डायलिसिस इतकं महाग आणि वरतून बाकी मेडिसिन्स महाग. हं. बाबा नसल्यामुळे मला हं. सगळं एकटीलाच पाहावं लागत होतं. बरोबर. मग काय करायचं? तर मग तिथे आम्हाला एका जणाने सजेशन दिलं, की तुम्ही एक गव्हर्नमेंटकडनं एक कार्ड असतो तो बनवून आणा आणि हं. त्याच्यावर सिग्नेचर करा तर तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल किंवा बरोबर. मग अर्ध्या किमतीत मिळेल असं. तर तिथे मी डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांना म्हटलं, की "सर आमचं असं-असं आहे, आमच्याकडनं होत नाही." पण आमची राहणीमान चांगली असल्यामुळे आईला आणि मला म्हणे, की "तुम्ही मध्ये येत नाही, तुम्ही हं. म्हणजे गरीब दिसत नाही, तर आम्ही तुम्हाला ती फॅसिलिटी देऊ शकत नाही." ओके. मग मला तिथे अजून एक व्यक्ती मिळाला. तो काय म्हणाला, "तू काही करू नको." त्याने एक लेटर दिलं मला आणि "तू हे तिथे मेन ऑफिसमध्ये जा आणि तिथे जाऊन त्यांना आपली परिस्थिती सांग आणि त्यांची फक्त सिग्नेचर आण." मी गेली हं. आणि ते सिग्नेचर आणली आणि हं. आणल्यानंतर माहितीये का, मी त्या व्यक्तीला शोधलं. पूर्ण हॉस्पिटलमध्ये तो व्यक्ती दिसला नाही. बापरे! मी तेव्हापासून आजपर्यंत त्या व्यक्तीला शोधतेय, पण तो अरे रे! आजही तो व्यक्ती मला कुठेही दिसला नाही. मला असं वाटतंय की ते स्वामीच होते. बापरे! मग त्यानंतर मग मी पुन्हा ते कागद घेऊन गेली हं, आणि हं, हं. डॉक्टरांना आणि डॉक्टर त्यावेळेसही माझ्यासोबत भांडले. पण त्यांनी मला म्हटलं की "नाही, मी देणारच नाही, ही फॅसिलिटी देणारच नाही." मग मी काय करू मला समजतच नव्हतं. मग तिथल्या मेन मोठ्या एम-डी डॉक्टर आहे ना, ते आले आणि ते आले आणि त्यांनी मला दाखव म्हणे ते कागद वगैरे दाखवलं. भावाला वगैरे बघितलं. मग त्यांनी होकार दिला आणि त्याच्यानंतर मग आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. बापरे! असं तिथे झालं. म्हणजे तिथे पण स्वामींनी म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे माझा पाऊल पडतो तिथे माझे स्वामी. असं. सोबत-सोबत ते दाखवतात ना, की आपलं पाऊल आणि सोबत स्वामींचं पण पाऊल. तर ते हे खरं आहे. खरं आहे. हां, सगळे हां. म्हणतात, सगळेजण म्हणतात, पण मला हे अनुभव झालेला आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी जिथे-जिथे मला असं वाटायचं, की इथे असं नाही होत आहे, हे असं होत आहे, तर मग तिथे काय करायचं? तर तिथे स्वामी स्वतःच येऊन स्वामींनी मला जे पाहिजे ते त्यांनीच मिळवून दिलेलं आहे. तर त्यामुळे मग मी माझ्या भावाचं ट्रीटमेंट करू शकले. जे की इतकं महागाचं ट्रीटमेंट होतं. आम्ही रिअली त्यावेळेस एक-एक घासासाठी तडपत होतो आणि खूप विचित्र दिवस होते ते. हं, हं. बापरे! ऐकून म्हणजे अंगावरती काटा आला आणि असं मन असं भरून आलं, की खरंच म्हणजे किती परिस्थिती बेकार आली आणि तेव्हा त्या पिरियडमध्येही म्हणजे अ, अ, गुरुचरित्राचं पारायण म्हणा, मग ऑफिस, घर सगळं सांभाळणं आणि एवढ्या परिस्थितीमध्ये स्वामींनी पूर्ण व्यवस्थित सांभाळून घेणं. त्यावेळेस माझं एक गुरुचरित्राचं पारायणच नेमकं तेच तेच करायचं होतं असं नाही आहे. जो व्यक्ती जे सांगेल ती पूजा करायची. म्हणजे प्रत्येक पूजा करत म्हणजे पहाटे 3 वाजतापासून तर 8 वाजेपर्यंत माझं ते रोजचं शेड्यूल राहायचं. आणि समोरच मंदिर असल्यामुळे तिथली साफ करणं, तिथे जाऊन आरती करणं, ते पण माझं सुरू राहायचं. म्हणजे कुठून माझ्या भावासाठी मला म्हणजे त्याला वाचवण्यासाठी मला काय-काय करता येईल ते सगळं. हं, हं. सगळे प्रयत्न केले. सर्व प्रयत्न करण्यात आले, पण स्वामींनी ते मला खूप साथ दिलेली आहे. वाह! खूप छान, खूपच छान. अजून आता पुढच्या एपिसोडसाठी आपण कधी भेटू शकतो ताई? ठीक आहे ना, तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा आपण पुन्हा चालेल, भेटू. चालेल. अजून तुम्ही आठवून ठेवा, अजून काय-काय आहे तुमचे छान-छान अनुभव.